हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पिंपळ या वृक्षाची माहिती घेणार आहोत. पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा मोरेसी म्हणजे वटकुळातील वृक्ष आहे. याचे वनस्पतीशास्त्रातील नाव फायकस रिकिजिओसा आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषतः हिमालयाच्या उत्तर भाग, पंजाब, ओरिसा व कोलकाता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते. याला अक्षयवृक्ष असे म्हणतात. ज्या वृक्षाखाली बसले असता गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजे ज्ञानाचा वृक्ष असे म्हटले जाते. पिंपळाची उंची 10 ते 15 मीटर उंच वाढते. खोड गुलाबी, पांढरट, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब, देखणी कोवळी असतात. गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना कानांना सुकावणारी असतात. पिंपळ झाड याविषयी छोटीशी कविता. उंच भरारी नभात घेतो, सावलीचीही माया देतो. जुन्या पुराणा पिंपळाचा हा साक्षी इतिहासाचा होतो. चकाकणारी कोहली पाणी, लाल गुलाबी रंगाची गाणी, उन्हातही जो शीतल राहतो असा हा थोर पिंपळ ध्यानी. घट्ट रोहोनी आपली मुळे, खडकातही वाट काढतो. धैर्याचा हा धडा जणू माणसाला सांगून जातो. पक्ष्यांचा हा हक्काचा डेरा, कधी मुंग्यांचा हा निवारा. परदुःखावर फुंकर घालणारा पिंपळ म्हणजे शांत किनारा. ही कविता पिंपळाच्या धैर्यावर लक्ष केंद्रित करते. पिंपळाचे झाड भिंतीत किंवा खडकातही आपली मुळे रोवून वाढते, जे आपल्याला संकटात मार्ग काढण्यासाठी प्रेरणा देते. तसेच अनेक पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. पिंपळाच्या झाडापासून लाख बनवतात. याच्या औषधाने वर्ण बरे होतात. उदरशूळ व पोटाचे अन्य विकार. पिंपळाच्या फळाचा वापर करताना सालीचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्ध भिक्षू या रंगाने आपली वस्त्रे रंगवतात. पिंपळात भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.